आवाज कमी असतो, त्यामुळे ते आक्रमक नसतात, भूमिका मांडतात. काही आक्रमक कोणी झालं नाही, सर्वांनी भूमिका मांडली. शेवटी भूमिका मांडताना कोणाचा आवाज जास्त असतो, कोणाचा आवाज कमी असतो, त्यामुळे ते आक्रमक नसतात, भूमिका मांडतात. दरम्यान हैदराबाद गॅझेटचा जी.आर रद्द करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली, त्याला मनोज जरांगेंनी उत्तर दिलं. 2 सप्टेंबरचा जी.आर रद्द करा. मी पण मागणी केली आणि पंकजाताईंनी सुद्धा मागणी केली. 2014 पासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिलेत, कुणबी प्रमाणपत्र दिलेत, त्याची श्वेतपत्रिका काढा. इतर मागण्या भरपूर होत्या, पण आम्ही त्या मागण्यांवर जोर नव्हता, कारण आमच्या हक्काचं संरक्षण पहिले करणं हे आमचं काम होतं. कोणाच्या बापाची पेंडी कधी रद्द होणं कोणाला होत असतो का? त्याच्या म्हणण्यावर चालत असतो का कायदा? त्याच्या म्हणण्यावर थोडं सरकार चालत असतं. याला 94चं आरक्षण घेतलं, 16% मराठ्याचं फुकट बोगस आरक्षण खायला भेटलं यांना. त्यांना आत्ताशी कळायला लागलं. आता आपण जे आर रद्द करायला लागलं म्हणल्यावर मराठ्याचा जे आर रद्द करा म्हणा लागल्यापासून मराठ्यांनी सुद्धा 16% आरक्षण, 2% आरक्षण आणि 150-200 जाती बोगस घातले, त्यात काढा म्हणतात. हे त्यांच्या ध्यानात आलं. आता मात्र फाईट होणार आहे. मराठी सुद्धा आता बोगस जाती घातलेल्या बाहेर काढणार आहेत आणि ते निघात्यात. हे त्यांच्या लक्षात आलंय आता. तर चुकीचे मराठा कुणबी दाखले देणाऱ्यांवर कारवाई होईल असं मंत्री बावनकुळे म्हणतात, ज्याला जरांगेंनी उत्तर दिलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठलाही खोटं प्रमाणपत्र जर कोणी काढलं असेल, खोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो अधिकारी जबाबदार राहील. ओबीसीच्या ताटातलं कोणी घेणार नाही आणि ओबीसी मराठा समाजात कुठलाही संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी शासनही घेईल, आम्ही सर्व घेऊ. कुठलाही जी.आरचा चुकीचा अर्थ कोणी काढणार नाही. चुकीच्या अर्थाने कोणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढलं तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई होईल आणि ज्यांनी खोटं प्रमाणपत्र तयार केलं त्यांच्यावरही कारवाई होईल. त्या बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडक्यावर टाकणार आहे. त्यासाठी त्याचे ते प्रयोग चालू आहेत. मराठ्याचे नेत्याचे मागं लागला बावनकुळे, मराठ्याच्या उद्योगपतीच्या मागं लागला बावनकुळे, मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागं लागला बावनकुळे. याला काही दिलं नाही, नाही दिलं की लगेच खोटं नाटक केलं म्हणजे अधिकाऱ्याला लगेच सस्पेंड करतो. संभाजीनगरचा कोणतरी केला. हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री आहेत 4-2 यांनी सुरू केले. आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे. एकदा आता जरा नीट झालो, मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो. आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा पीक विमा कंपन्यांना धमकी दिली आहे. हातपाय सलामत ठेवायचे आहेत की नाही